राहुरी येथे 12 गाव नांदूरला धरण झालं. त्यावेळेस अनेक गावं धरणात वाहून गेली आणि त्या गावातील लोकांचं पुनर्वसन देखील झालं. त्यातील काही लोक राहुरीमध्ये वसवण्यात आले. राहुरी स्टेशन रोड आणि वाघाचा आखाडा रोड यांच्यामधील काही लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि त्या भागाला आगाव वस्ती नावानं ओळखलं जाऊ लागलं. मात्र आज या आगाव वस्तीला पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. हा भाग राहुरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतो. भर उन्हाळ्यात या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हे लोक घरपट्टी आणि पाणीपट्टी आजपर्यंत वेळेवर भरत आहेत, तरीही देखील यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तुम्ही आम्हाला जेवढे पाणी देता तेवढेच पाणीपट्टी आमच्याकडून आकारा. या भागामध्ये नगरसेवक आमच्याकडे ढोंकूनही पाहत नाहीत. आम्हाला कोणी वाली राहिलाच नाही. तसेच ही वस्ती आणि भारतनगर या दोन भागांमध्ये 3.3 फुटाचा रस्ता आहे आणि भारतनगरला पूर्ण दाबानं पाणी मिळतं तर आगाव वस्तीला काय मिळत नाही, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. तर याप्रसंगी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आता मुळात पाणी प्रश्नासंदर्भात आपल्या शहराच्या ज्या 3 टाक्या आहेत त्यापैकी CO क्वार्टर म्हणजे कोर्टासमोरची टाकी, मार्केट यार्डमधली टाकी आणि राजवाड्यातली टाकी, ह्याच्यामध्ये आम्ही जरा गेल्या 2 महिन्यापासून जो अभ्यास केला त्यामध्ये जी कोर्टासमोरची जी टाकी आहे तिच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये थोड्याशा अडचणी आहेत. इतर 2 ठिकाणचं पाणी पुरवठा त्या प्रमाणात सुरळीत आहे, पण जो कोर्टासमोरच्या टाकीमधून जो पाणी पुरवठा होतो तो सर्व भागात पोहोचू शकत नाही. काही भागात कमी दाबाने जातो असं आमच्या त्या ठिकाणी निदर्शन आलेलं आहे. आणि जास्त सखोल जाऊन जेव्हा विषय घेतला तर जोगेश्वरी आखाडा, येवले आखाडा या भागाला या टाकीच्या तिथून जी येणारी लाईन आहे तिथूनच बायपासद्वारे तिथून पाणी पुरवठा केला जातो. त्याला जवळपास 5 ते 6 तासाचा अवधी लागतो आणि हे 5 ते 6 तास हे आपल्याला जोगेश्वरी आखाडा, येवले आखाडा या भागाला पाणी देण्याकरता वेळ लागतो आणि खूप जास्त बॅक प्रेशर त्या दरम्यान पाईपलाईनवर येतं आणि त्याकरता आम्ही जी की जोगेश्वरी आखाड्याची जी टाकी आहे तिला जोडणाऱ्या पाईपलाईनचं काम प्रलंबित होतं. मी वारंवार कॉन्ट्रॅक्टरला प्रचंड फॉलोअप घेऊन लवकरात लवकर ती पाईपलाईन पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे. आजच मला वाटतं त्या ठिकाणी आज शनिवार असूनही देखील आपण पाणी देऊ शकलो नाही, कारण की त्या जोगेश्वरी आखाड्याला जोडणाऱ्या पाईपलाईनचं आज त्या ठिकाणी मेन लाईनला जोडायचं काम चालू आहे. परंतु एकदा जोगेश्वरीच्या टाकीकडे पाणी पुरवठा तिथल्या या योजनेमधून सुरू झाला की आपल्याला 2-3 तास इथं अजून जास्त मिळतील आणि आगावस्थेच आपण म्हणतात तर आपण नवीन DI पाईपलाईन 8 इंची त्या भागामध्ये नवीन टाकलेली आहे, परंतु आपण ती अजून मेन टाकीला जोडू शकलेलो नाही, कारण की तिथेही जोगेश्वरीला जाणारी जी पाईपलाईन आहे तिची मध्ये आडवी येते. त्यामुळे ते काम देखील त्या जोगेश्वरी आखाड्याच्या टाकीशी संबंधित आहे आणि म्हणून माझा वारंवार फॉलोअप त्या कॉन्ट्रॅक्टरशी चालू आहे. ते एकदा झाली की ही नवीन DI पाईपलाईन देखील आपण चालू करू शकू, जेणेकरून ती खळवाडी, स्टेशन रस्ता, आगाव वस्ती या सर्व भागाला आणखीन चांगल्या दाबाने आपण पाणी पुरवठा देऊ शकतो. आपण काय निवडणुका डोळ्यासमोरून पाणी वितरण किंवा असा अजिबात कुठलाही विषय नाही. सर्व भागाला मग ते कुठल्या भागात विरोधी नगरसेवक आहे किंवा कुठल्या भागात सत्ताधारी नगरसेवक आहे हा फरक मी काय कधी केला नाही, करणारही नाही. राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. इथून पुढे सगळ्याच भागातला नगराध्यक्ष म्हणून मी काम करेल हे वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि सर्वच भागाला यथायोग्य पाणी पुरवठा व्हावा. ठीक आहे, आता काही अडचणी ह्या काही दिवसात सुटणार नसतात,
परंतु शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित जर आपण नियोजन केलं तर काही दिवसात ह्या अडचणी नक्की पार पडतील यावर माझा विश्वास आहे. म्हणून त्या सर्व प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगेश्वरी आखाड्याची पाईपलाईन लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडे, एस9 मीडिया, राहुरी.